धन्यवाद प्रवीण. दरम्यान आता जो सामना झाला दिघाशी आणि दाभाड या दोन संघांमध्ये ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शनिवार आणि रविवार हे 2 दिवस खेळले जात आहेत. तर या सामन्यामध्ये दिघाशी संघाने बाजी मारली होती आणि आता मात्र जो सामना चालू होतोय कुंदे आणि वीर बजरंग खरिवली, खरिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि कुंदे संघाला मात्र प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तरी दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी सुनील आणि कपिल कुंदे संघासाठी. स्ट्राइकवर सुनील, नॉन स्ट्राइकला कपिल. गोलंदाजीसाठी युवराजाचा पहिला चेंडू. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. खतरनाक होऊ शकता तिथे. फेकी जर गोलंदाजाच्या दिशेने असती तर नक्कीच धोका होऊ शकला असता. दिघाशी संघाचा कर्णधार आणि दाभाड संघाचा कर्णधार लगेचच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दिघाशी संघाचा कर्णधार आणि दाभाड संघाचा कर्णधार आपला प्रवेश येथे निश्चित करायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र एक हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र तिथे. एकच धाव तिथे पूर्ण होतीये. धावसंख्येचं खातं उघडतंय इथे कुंदे संघासाठी. सुनील याचं सुद्धा खातं उघडतंय. धावसंख्या बिनबाद 1. पहिलं षटक प्रगतीपथावर. आता मात्र प्रथमच स्ट्राइकला जातोय कपिल. दरम्यान चालू असलेली ही स्पर्धा कैलासवासी विठ्ठल पष्टे क्रिकेट संघ कांदळी आयोजित केव्हीपीसी ट्रॉफी 2026. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलन, कैलासवासी कुसुम अंबो पाटील टेनिस क्रिकेट ग्राउंड गोंदाडे या मैदानावर सुरू असलेली ही स्पर्धा केव्हीपीसी ट्रॉफी 2026. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा युवराज याचा. आता मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. 5 वर कपिल याच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार. पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करताना इथे कपिल. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो सीमा पार 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी आणि तेवढीच खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती वीर बजरंग खरिवली संघाकडून. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये 9 वर. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि कपिल याने चांगला समाचार घेतला चेंडूचा. चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार आलेत कपिल याच्या बॅट मधून. सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना कपिल कुंदे संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू युवराजाचा.
2 चेंडू आणि 2 चौकार. त्यानंतर आता पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करता युवराज. आता मात्र एक चांगला चेंडू होता, चेंडू सरळ गेला गगनामध्ये, झेल काही होऊ शकला नाही. तिथे एक मोठा हादरा मिळू शकला असता इथे कुंदे संघाला. अतिशय सोपा असा झेल होता परंतु तो ड्रॉप केला गेला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅटची वरची कडा घेऊन चेंडू सरळ गगनाला भिडला होता. कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षकाला झेल काही होऊ शकला नाही. दरम्यान एक मोठं जीवदान दिलं जात आहे ते कपिल याला. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र सामोरा जातोय सुनील. आणि आपण जर सुनील याच्या फलंदाजी शैलीचा विचार केला तर नक्कीच स्वीप, रिव्हर्स स्वीप या फटक्यांवर नेहमीच भर असतो सुनील याचा. स्लॉक स्वीप आणि रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांचा वारंवार उपयोग केला जातो सुनील याच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू युवराजाचा, युवराज टू सुनील. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. दरम्यान पहिलं षटक संपतंय, पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14, बिनबाद 14. दरम्यान टीम मीटिंग घ्यायची नाहीये. निर्धारित 2 षटकांनंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा जी काही टीम मीटिंग घ्यायची असेल ते तुम्ही घेऊ शकता. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 14. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला कुंदे संघाकडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगला समाचार घेतला गेला. युवराजाच्या गोलंदाजीचा 3 चौकार खेचले गेले, 2 कपिल याच्या माध्यमातून आणि 1 चौकार सुनील याच्या बॅटमधून. आता मात्र गोलंदाजीसाठी करण, एक डाव्या हाताचा गोलंदाज करण आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सामोरा जातोय कपिल. वैयक्तिक 9 धावांवर खेळताना कपिल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आता मात्र दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपण. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर सीमारेषेवर आपल्याला क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. आणि हे तर सीमारेषेवर पाहतोय आपण क्षेत्ररक्षक. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच वाईड म्हणून घोषित करतायत. अवांतर धावांनी धावसंख्येत भर पडतीये आणि सीमारेषे बाहेर जर आपण पाहिलं तर स्वयंसेवक बच्चू शेठ तैनात. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, एक लोअर फुलटॉस म्हणावा लागेल. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कपिल याचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव जातोय चेंडू. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय आपल्याला वीर बजरंग खरिवली संघाकडून करण याच्या माध्यमातून. लगातार 2 निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडू नंतर पहिल्या षटकानंतर 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र आणि पुन्हा एकदा आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या मागे.
चेंडू निघून जातोय सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिथे. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र सुनील याची खेळी संपुष्टात येते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुनील बाद होतोय. पहिला आद्र बसतोय कुंदे संघाला. धाव संख्या 17 असताना फक्त बीमर साठीच DRS घेतला जाईल आणि तोही एकच DRS असेल बीमर साठी. एक अनसक्सेसफुल DRS आणि DRS संपुष्टात येईल. अंपायर घेऊ शकतात. फेअर आहे. फेअर फिल्डिंग. दरम्यान पुढचा चेंडू करण्याचा. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपच्या फटक्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पळून काढण्यात येत आहे. एकच धावीवर समाधान मानतोय जतीन. दुसऱ्या षटकामध्ये मात्र फलंदाजांना जखडून ठेवण्यात इथे यश येत आहे वीर बजरंग खरवली संघाच्या करण याला. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धावच तिथे पूर्ण होते. एकाच धावावर समाधान मानताय. धाव संख्या 1 ने पुढे सरकतीये. 19. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. काही चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या झाली 19. करण टू जतीन. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू सरळ जातोय फाईन लेग क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि जतीन याची खेळी मात्र संपुष्टात येते. इथे चांगला झेल पाहायला मिळाला तिथे. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 2 बाद 19. नवीन फलंदाज तन्मय. पहिलं षटक संपलं. धावसंख्या होती 14. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली फलंदाजी केली होती ती सुनील आणि कपिल याने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी मात्र बाद झाले आणि फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश आलं ते वीर बजरंग खरिवली संघाच्या गोलंदाज करण याला. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गौतम वीर बजरंग खरिवली संघाकडून. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज तन्मय मैदानात दाखल झालेला आहे. स्ट्राईकवर असणारे कपिल. गौतम टू कपिल. आता मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे जर जायचं असेल तर नक्कीच निर्धारित उर्वरित 2 षटकांमध्ये मोठे फटके खेळावे लागणार आहेत आणि त्याचाच
आता मात्र चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि एकच धाव तिथे मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते 20. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. चांगली फेकी आणि खतरनाक होऊ शकलं असतं तिथे जर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला असता. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये 21. आता मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल होऊ शकतो तिथे आणि कपिल याची खेळी मात्र संपुष्टात येते. इथे एक मोठा आदर बसतोय. पहिल्या षटकामध्ये एक जीवदान मिळालं होतं कपिल याला. आता मात्र त्याचा झेल घेतला जातो आणि कपिल याची खेळी संपुष्टात येते. तिसरा आदरा बसतोय कुंदे संघाला. नवीन फलंदाज विनोद मैदानात कपिल याची जागा भरून काढण्यासाठी. मात्र मोठे फटके खेळावे लागणार आहेत ते. तन्मय आणि विनोद यांना जर एका रिस्पेक्टेड धावसंख्येपर्यंत पोहोचायचा असेल. आता मात्र एक चांगला चेंडू होता परंतु पंच वाईड म्हणून घोषित करतायत. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. एक यॉर्कर लाईन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु दिशेवर मात्र नियंत्रण ठेवता आलं नाही इथे गौतम याला आणि अवांतर धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या 22. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे 22 वर. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि विनोदाची खेळी संपुष्टात येते. इथे रोहित याच्याकडून चांगला झेल पाहायला मिळाला आणि विनोदाची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. धावसंख्या 22 असताना आता मात्र थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय इथे कुंदे स्पोर्ट्स कुंदे. नवीन फलंदाज नयन मैदानात येतोय. पहिल्या षटकानंतर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला ते वीर बजरंग करिवली संघाकडून करण आणि गौतम याच्या माध्यमातून. मात्र प्रथमच सामोरा जातोय नयन. गौतम टू नयन. एक चांगला यॉर्कर लाईन चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खतरनाक होऊ शकतो तिथे आणि 2 धावा मात्र तिथे पूर्ण होत आहेत. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथे. जिथे एकच धाव होते तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात. दरम्यान पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. चोवीस. निर्धारित 3 षटकानंतर धावसंख्या झाली 24 आणि आता मात्र शेवटचं आणि हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जर नक्कीच 40 पर्यंत पोहोचायचं असेल, एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागणार आहेत ते नयन आणि तन्मय याला.
कुंदे संघाच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर नक्कीच चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, परंतु एक फायटिंग टोटल त्यांना इथे जमा करावं लागणार आहे ना. कमीत कमी 40 धावांपर्यंत पोहोचावं लागणार आहे इथे. या स्पर्धेचा जर विचार केला, या मैदानाचा जर विचार केला तर नक्कीच मोठी धावसंख्या इथे उभारली गेली आहे. मागच्या 2 दिवसांचा जर आपण विचार केला तर 73 पर्यंत मजल मारली होती, तर नक्कीच मोठी धावसंख्या इथे उभारली जाते. गोलंदाजीसाठी मात्र राहुल वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन राहुल आता मात्र प्रथमच सामोरा जातोय तन्मय. अकूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय आपल्याला इथे वीर बजरंग खरिवली संघाकडून. आणि या स्पर्धेचे करता धरता माजी ग्रुप ग्रामपंचायत, माजी उपसरपंच रवींद्रजी पष्टे यांचं इथे आगमन होत आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू निघून जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 28 वर. राहुल याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तन्मयसाठी. आता मात्र आपल्या रनअप मध्ये काहीशी चुकी होताना आणि पुन्हा एकदा आपल्या रनअप वर परतताना राहुल. मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आता मात्र इथे तन्मय याची खेळी संपुष्टात येतोय. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू गेला होता हवेमध्ये आणि चांगला झेल पकडण्यात यश आलंय तिथे फाईन लेग क्षेत्रामध्ये. तन्मय याची खेळी संपुष्टात. धावसंख्या 28 असताना यानंतर होणारा सामना जेपी वडवली आणि पाचगाव दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. जेपी वडवली आणि पाचगाव. रवीनाना पष्टे यांचं इथे आगमन होत आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू राहुल याचा. आता मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव जातोय चेंडू. धाव संख्या स्थिरावली आहे ती 28 वर. आता मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि इथे दोन धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात नयन याची खेळी मात्र संपुष्टात येते.
JB वडवली संघाचा कर्णधार आणि पाचगाव संघाचा कर्णधार येथे उपस्थित झालेले मंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंग नंतर नाणेफेक होईल. JB वडवली आणि पाचगाव या दोन संघांमध्ये यापुढील होणारा सामना. दरम्यान वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. राहुल आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून. एकदा पळून काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खतरनाक होऊ शकतो तिथे आणि 2 धावा मात्र तिथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. 32 आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते वीर बजरंग खरिवली संघासमोर. कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाने या मैदानाचा आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर काहीच सोपा असं आव्हान हे म्हणावं लागेल, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुंदे संघाकडे. दरम्यान वळूया नाणेफेकीकडे आणि मी विनंती करतोय राहुल पाटील यांना या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. JB वडवली आणि पाचगाव. टॉस द बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दोन्ही संघाचे करणारे इथे उपस्थित आहेत आणि आपल्या समवेत राहुलजी पाटील या मॅचचा टॉस करतील. नाणं जर बघितलं तर नाण्याच्या एका बाजूला आपल्याला दिसत आहे कैलासवासी कैलास अप्पा पष्टे स्मृती आणि दुसऱ्या बाजूला KVPC ट्रॉफी. कॉल कोण देईल? पाचगाव संघाचा कॉल असेल. कैलास अप्पा स्मृती असा कॉल असेल आणि कैलास अप्पा स्मृती टॉस येतोय. पाचगाव संघ इथे टॉस विन होतोय आणि आपला निर्णय कळवायचा आहे पाचगाव संघ. पाचगाव संघ विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण चा निर्णय घेतलाय तुम्ही. काय माइंडसेट असेल तुम्ही क्षेत्ररक्षण घेण्यामागे? आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. आणि वडवली संघ आपण टॉस गमावला, टॉस जर विजयी केला असता तर काय निर्णय असता तुमचा? क्षेत्ररक्षण असतं. धन्यवाद. आणि आता तुम्हाला मात्र फलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करताना किती धावांचं आव्हान ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आमचं आव्हान तर पोरा तर कमी असतात, पण त्यांना पण घरून उठून आणायला लागते सगळ्यांना. आम्ही त्यांना कटाळलो पुरा. नक्कीच नक्कीच. प्रत्येक संघाची हीच कमजोरी आहे. परंतु बघूया आपण सेकंड इनिंग मध्ये वडेल विपक्ष पाचगाव संघाने इथे टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि वडवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. धन्यवाद. दरम्यान चालू असलेला सामना कुंदे स्पोर्ट्स कुंदे आणि वीर बजरंग खरिवली या दोन संघांमध्ये. नाणेफेक जिंकली होती वीर बजरंग खरिवली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कुंदे संघाला. निर्धारित 4 षटकांमध्ये 32 धावांपर्यंतच मजल मारण्यात यश आलंय ते कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते वीर बजरंग खरिवली संघासमोर. सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत आणि सलामीचा गोलंदाज जतीन कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाकडून. तर धावांचा विचार केला तर नक्कीच 8 ते 9च्या सरासरीने या धावा जमवाव्या लागणार आहेत जर या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करायचा असेल. स्ट्राईकवर योगेश, नॉन स्ट्राईकला आहे करण. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला तन्मय याच्याकडून, जतीन याच्याकडून. योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता YouTube लाईव्ह.
आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू निघून जातोय, झेल काही होऊ शकला नाही आणि चेंडू सरळ निघून जातोय. फाईन लेग सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी एक जीवदान पाहायला मिळतं आपल्याला. योगेश याला बॅटची वरची कडा घेऊन गेला होता चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला काही झेल पकडता आला नाही, चेंडू निघून गेला सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, क्षेत्ररक्षण तेथे तैनात आहे, एकच धाव तिथे मिळते. योगेश याला धावसंख्या 1 ने पुढे सरकते 5 वर. 24 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय वीर बजरंग खरिवली संघ आणि त्यांची सलामीची जोडी योगेश आणि करण. आतापर्यंत एक सावध सुरुवात म्हणावी लागेल. बिनबाद 5. प्रथमच सामोरा जातोय जतीन याला करण. आखूड टप्प्याचा चेंडू होता, सुरेख चेंडू एक बॅकफुटवर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय. चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जतीन याच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू होता आणि पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता करण याच्या माध्यमातून. निर्धाव जातोय चेंडू. आता मात्र थोडासा दडपणाखाली थोडासा बॅकफुटवर येताना दिसतोय करण. लगातार 2 निर्धाव चेंडू गेलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जतीन याचा. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू आणि बॅटचा जो संपर्क झाला, चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. एक खणखणीत षटकार येतोय करण्याच्या बॅट मधून. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता एक क्लीन कनेक्शन पाहायला मिळालं आपल्याला करण्याच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने पुढे सरकतीये 11 वर. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 11. नवीन गोलंदाज तन्मय. बिनबाद 11. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 11. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 33 धावांचा पाठलाग करताना इथे वीर बजरंग खरिवली चालू असलेला सामना. वीर बजरंग खरिवली आणि कुंदे स्पोर्ट्स कुंदे. आता मात्र एक सुरेख फटका लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, परंतु चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गडी मात्र बाद होतोय. ते सुरेख फटका पाहायला मिळाला होता आपल्याला योगेशच्या बॅट मधून, परंतु तो निर्धारित आउटकम काही देऊ शकला नाही तो योगेशसाठी आणि योगेशची खेळी संपुष्टात येते.
दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा तन्मय याचा आता मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू खेळून काढलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो. एक धाव पळून काढण्यात यशस्वी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहज पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळाला नाही तिथे आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 13. ओम साई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेशजी उतेकर येथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेशजी उतेकर आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. आता मात्र मोठे फटके खेळताना दिसतोय ते रोहित. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 17 वर. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे निर्धारित चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तन्मय याचा. तन्मय टू रोहित. आता मात्र पुन्हा एकदा एक हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव पूर्ण होते तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहज पूर्ण होते तिथे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला नयन याच्याकडून. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 19. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तन्मय टू रोहित. तर मात्र चेंडू बॅटची निर्धाव जातोय चेंडू. तन्मय टू रोहित. तर मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि रोहित याची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. दरम्यान पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. आता मात्र निर्धारित 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे वीर बजरंग करिवली संघाला. 12 चेंडू आणि 14 धावा. दुसरा आधार बसतोय तो रोहितच्या रूपाने. वीर बजरंग करिवली संघाला नवीन फलंदाज जातोय शुभम. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतोय कपिल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या. तर मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा करण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू बॅटचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव जातोय चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लगातार 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव पळून काढण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खतरनाक होऊ शकतो तिथे आणि इथे मात्र गडी बाद होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात एक धोका पत्करला होता तो शुभम याने आणि शुभम याची खेळी मात्र संपुष्टात येते.
डायमंड डकचा शिकार होतोय. कोणताही चेंडू न खेळता शुभम बाद होऊन तंबू मध्ये परततोय. नवीन फलंदाज जातोय राहुल. आता मात्र थोडासा कमबॅक करताना दिसतोय. या मॅच मध्ये या सामन्यामध्ये कमबॅक होताना दिसतंय ते कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचा. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावा. नऊ चेंडू आणि 13 धावा असं समीकरण येते वीर बजरंग खरिवली संघासमोर. दरम्यान पुढचा चेंडू कपिल 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 टू करण. आता मात्र पुन्हा एकदा का मोठा फटका पाहण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ येतोय. सलामी देतोय येथे कॉमेंट्री बॉक्सला. निघून जातोय 6 धावांसाठी. मोठा फटका मोठा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकतीये 26 वर. आता मात्र अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. कपिल टू करण. सात चेंडू आणि 7 धावा. या षटकाचा जर विचार केला तर फक्त आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. त्यातल्या फक्त 2च चेंडू मध्ये बॅटचा संपर्क झाला. एक गेला षटकार आणि एका चेंडूवर 1 धाव आणि 1 रनआउटची विकेट आली. बाकी 3 चेंडू मात्र निर्धाव हाताळले ते कपिल याने. आणि या शेवटचा चेंडू जर निर्धाव हाताळला तर नक्कीच पुढच्या षटकामध्ये पुन्हा एकदा दडपणाखाली असणार आहे तो वीर बजरंग खरिवली. तर मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतो. 1 धाव तिथे पळून काढण्यात येत आहे आणि चेंडू निघून जातोय सीमापार 4 धावांसाठी. आता मात्र सामना थोडासा वीर बजरंग खरिवली संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये 30 वर. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. कैलासवासी विठ्ठल पष्टे क्रिकेट संघ कांदळी आयोजित केव्हीपीसी ट्रॉफी 2026 चा आजचा हा 3रा दिवस आपण लाईव्ह पाहू शकता योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. चालू असलेल्या सामन्याचा जर विचार केला आजच्या दिवसातला 3रा सामना कुंदे स्पोर्ट्स कुंदे आणि वीर बजरंग खरिवली. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सुरेख चेंडू होता. रनआउटची विकेट मिळू शकते तिथे आणि गडी मात्र बाद होतोय. राहुल याची खेळी संपुष्टात येते. एक मोठा धोका पत्करला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जागेवरच थांबला होता परंतु तरीही एक धाव पळून काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि राहुल याची खेळी मात्र संपुष्टात येते. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावा. परंतु स्ट्राईकला जो फलंदाज असणार आहे तो सलामीचा फलंदाज करण अजूनही मैदानात आहे. नवीन फलंदाज गौतम आणि गोलंदाजी मार्कवर जगदीश सज्ज होतोय. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे.
क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सर्व क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईनच्या एक 10 ते 15 फूट आतमध्ये उभे आहेत, कारण ते 3 धावा डिफेंड करायच्या आहेत. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय, बघूया झेल होऊ शकतो की काय. चेंडू निघून जातो सीमा पार आणि 4 धावांसाठी येथे मात्र वीर बजरंग खरिवली संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ येथे पराभूत होतोय. योगेश पाटील खरिवली कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे लगेचच. त्यांना विनंती करतोय की या सामन्याचं समालोचन करायचं आहे. शुभम पाटील खरिवली व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत असलेले आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. योगेश पाटील आणि शुभम आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान आता जो सामना झाला कुंदे स्पोर्ट्स कुंदे आणि वीर बजरंग खरिवली या दोन संघांमध्ये, प्रथम फलंदाजी करताना कुंदे संघाने 33 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि 33 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि पाठलाग करताना वीर बजरंग खरिवली संघ 3 चेंडू शिल्लक असताना त्यांनी हे आव्हान पार केलं आणि विजयश्री संपादन केले. यापुढील जो सामना चालू होणार आहे जय बजरंग वडवली आणि पाचगाव, यापुढील समालोचन करतील प्रवीणजी शिंदे. तर करण ठरला मॅन ऑफ द मॅच. करण या आपण मंचावरती. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आमचे परममित्र आदरणीय योगेश दादा पाटील यांचा या ठिकाणी आपण शुभसन्मान करत आहोत. तर मी सुदाम पष्ट यांना विनंती असेल आपल्या शुभाचे योगेश दादा पाटील जे खरिवली गावचे आहेत, कारण ओम साई क्रिकेट असोसिएशनची